कर्क रास. कर्क रास ही राशीचक्रातील चौथी रास आहे. या राशीचा स्वामी चंद्र आहे. ही जलतत्वाची रास असल्यामुळे या राशीचे व्यक्ती मनाने थोडेसे चंचल असतात आणि खूपच हळवे असतात. कोणत्याही गोष्टीने यांना लगेच रडू येते किंवा चटकीने यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते. सोबतच हे व्यक्ती बुद्धीने खूप जास्त चपळ असतात. यांची बौद्धिक क्षमता जास्त असते. या व्यक्तींना फिरायला खूप आवडते. नवीन ठिकाणी हे फिरायला पसंत करतात. यांची निर्णय घेण्याची क्षमताही खूप जास्त प्रबळ असते. निर्णय घ्यायला ते अजिबातच वेळ वाया घालवत नाहीत. यांना रचनात्मक गोष्टीही खूप आवडतात. सोबतच काही रहस्यमय गोष्टी शिकण्याकडेही यांचा कल असतो. यांच्याकडे एक सुंदर गोष्ट अशी आहे की या व्यक्ती कठीणातील कठीण कामे सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने हाताळतात आणि ते काम पूर्ण करतात. ते जास्त ताण घेत नाहीत. कर्क राशीच्या व्यक्तीचे मित्रपरिवार ही खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. ते त्यांच्या मित्रपरिवारामध्ये खूपच जास्त प्रसिद्ध असतात. ते व्यक्ती कोणाशीही एखादे नवीन नाते जर त्यांनी जोडले तर अगदी स्वतःच्या अंतिम श्वासापर्यंत ते नाते निभावतात. म्हणूनच नातेसंबंध टिकवण्याचा यांच्यातला हा गुण खूपच छान आहे आणि आकर्षकही आहे. ते मनाने हळवे जरी असले तरीही ते डोक्याने जरा जास्तच मजबूत असतात. तर ही पाहिली आपण एक थोडक्यात काही गुण आणि स्वभाव कर्क राशीबद्दल. आता आपण हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे ते बघूयात. कर्क राशीसाठी हा महिना शुभ संकेत घेऊन आलेला आहे. कोणतेही शुभ कार्ये, नवीन कार्ये जर आपण करण्याच्या विचारात असाल तर नक्की करून टाका. परिणाम आपल्याला चांगलेच मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला कोणतेही कार्य करायचे असेल त्यामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा आपल्याला मिळणार आहे आणि आपले काम यशस्वीरित्या पार पडेल आणि यामध्ये आपल्याला भरपूर लाभ मिळण्याची पण शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक कार्यात आपल्याला आपल्या पालकांचे पूर्णपणे साथ मिळेल आणि त्यामुळे आपल्याला कार्य करण्यामध्ये भरपूर आत्मविश्वासही वाढेल. सोबतच आपल्या पालकांना तुमच्याबद्दल एक प्रकारचा अभिमान वाटेल. महिन्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक कार्यासाठी आपण कुठे बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. घरामध्ये कोणाच्या विवाहासाठी जर आपण प्रयत्न करत असाल तर ते देखील अंतिम टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण एकदम बदलून जाईल. घरात हर्ष आणि उल्हासाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या मित्रमंडळीमध्ये जर कोणाशी आपले छोटे मोठे वाद चालू असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून जर मतभेद झालेले असतील तर तेही पूर्णपणे मिटण्याची शक्यता आहे आणि आपली मैत्री ही पुन्हा नवीन विश्वासाने नात्याने प्रफुल्लित होईल. एखाद्या ठिकाणी पर्यटन स्थळी किंवा तीर्थक्षेत्री प्रवास करण्याची दाट शक्यता आहे. परंतु खूप जपून प्रवास करा कारण आपली धनहानी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जे कोणतेही आपण कार्य कराल किंवा व्यवहार कराल त्यामध्ये थोडंसं सावधानता बाळगण्याचा प्रयत्न करा आणि कोणतेही काम जपून करा. घरामध्ये काही कारणाने संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. एखाद्या गोष्टीवरून मतभेद होईल आणि वाद वाढतील. परंतु महिन्याच्या शेवटी यावर आपल्याला उपायही सापडतील. त्यामुळे वाद मिटतील आणि आपले नाते पुन्हा पहिल्यासारखे घट्ट होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत काही कौटुंबिक बाबतीत समस्या उत्पन्न होतील आणि त्यामुळे अचानक खर्च वाढतील. त्याचा थोडा आपल्या कुटुंबावर विपरीत परिणाम घडण्याची शक्यता आहे. आपल्या परिवारजनांमध्ये स्थावर किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवरून काही मतभेद होण्याची शक्यता आहे. यावर आपणच सामंजस्यपणा दाखवून उपाय शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे सर्व मतभेद बंद होईल आणि गैरसमजही दूर होण्याची शक्यता आहे. आपल्या परिवारामध्ये काही संवेदनशील घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या जोडीदाराबद्दल काही शंका निर्माण होतील. सोबतच उगीचच गैरसमजही वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीबाबत लगेचच निर्णय घेऊ नका. आधी प्रत्येक गोष्टीचा विचार करा, त्या परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निर्णयाबाबत आपण जावे किंवा निकषापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. कारण एखाद्या गैरसमजाने एखाद्याचे अख्खे आयुष्य वाया जाऊ शकते, बदलू शकते. त्यामुळे घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका.
अचानक काही अडचणींना सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तेही थोडे विनम्रतापूर्वक वागणे हे महत्त्वाचे राहील. क्रोध किंवा लगेचच रिॲक्ट करू नका. आपल्या वैवाहिक आणि प्रेम जीवनामध्ये आपल्याला काही संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला प्रेमी जोडप्यांमध्ये आपापसातील समज काही कारणाने कमी झाल्याचे दिसून येईल. परंतु महिन्याच्या मध्यमध्ये थोडे छोट्या मोठ्या कुरबुरी पण होण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही कारणाने वादविवाद होतील, त्यामुळे त्याचा परिणाम लगेच आपल्या वैवाहिक जीवनावर पडून आपल्या जोडीदारासोबत आपण अबोला धराल. परंतु काहीही वाद असो ते तुम्ही एकमेकांशी बोलून सोडवा आणि परत आपले नातेसंबंध पहिल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. हा महिना प्रेमी जोडप्यांसाठी एक ॲव्हरेज असा जाणार आहे. चांगल्या परिणामांसाठी आपल्याला थोडंसं वेळ किंवा वाट पाहावी लागणार आहे. आर्थिक दृष्टीने हा महिना आपल्यासाठी संमिश्र फळ देणारा जाणार आहे. आपल्याला कोणी आर्थिक मदत मागेल आणि आपण करालही, परंतु त्यामुळे आपल्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आपले जे दैनंदिन आर्थिक बजेट आहे ते बिघडण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे थोडासा विचार करा. महिन्याच्या अर्ध्यानंतर आपल्याला भरपूर धनलाभ होईल. जे कोणते आपल्याला लाभ मिळतील त्याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. सोबतच आपल्याला धनलाभ मिळवण्यासाठी सुरुवातीला भरपूर कष्ट करावे लागणार आहे. अचानकपणे काही विनाकारण खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. त्या अर्थाने आपल्याला थोडंसं अगोदरच तयार असायला हवे. व्यावसायिक वर्गाला हा महिना चिंता देणारा असा जाणार आहे. जर आपण कोणता नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी थोडेसे थांबणे हेच योग्य राहील, कारण त्यासाठी हा काळ अनुकूल नाही. जे व्यवसाय करत आहेत त्यांना सध्याचा काळ हा थोडा प्रतिकूल असल्याने आपल्याला वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या चॅलेंजला सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यातून आपल्याला लाभ कमवण्यासाठी भरपूर त्रास सहन करावा लागू शकतो. सहजासहजी काहीही मिळवणं सध्या तरी अवघड आहे. सोबतच इतर कोणत्या व्यवसायामध्ये जर पैसे गुंतवले असाल तर सध्या तरी आपल्याला लाभ मिळणे थोडंसं मुश्किल आहे. त्यामुळे कोणतेच आर्थिक दृष्ट्या नवीन व्यवहार करू नका. शक्यतो सध्या तरी ते टाळलेलेच बरे पडणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी भरपूर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जे उच्च नोकरीच्या प्रयत्नात आहेत किंवा वरच्या पोस्टसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना भरपूर अडचणी आपल्या मार्गामध्ये येतील. त्यांना सामना करावा लागणार आहे, तर आपण त्याची तयारी ठेवा. आपण करत असलेली नोकरी बदलण्याचा विचार करू शकता आणि नवीन नोकरीच्या शोधात भटकण्याची आपली शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी आपण भरपूर वेगळ्या विचारांमध्ये भरकटलेले असणार आहेत. निर्णय घेताना नीट विचार करूनच घेणे हे आपल्यासाठी उत्तम राहणार आहे. थोडंसं आपण द्विधा मनस्थितीमध्ये असाल. तरुण वर्गाला हा महिना कसोटीचा जाणार आहे, कारण आपण आपल्या करिअरच्या बाबतीत अजून विचारच करत बसणार असाल तर वेळ वाया जाईल आणि जरी काही करण्याचे ठरविलात तर लगेचच पाहिजे असे फळ आपल्याला मिळण्याची शक्यता थोडी कमीच आहे. जर आपण व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आधी आपण जो कोणता व्यवसाय करणार असाल त्याची सविस्तर माहिती गोळा करा आणि आपले विरोधक यांचीही माहिती ठेवा, कारण आपल्याला विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण तयारीनिशी आपण मैदानात उतरलेलेच योग्य राहणार आहे. सोबतच एखाद्या नव्या स्कीममध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही सुरुवात करण्याच्या विचारात असाल तर आपल्याला पाहिजे तितके लाभ लगेचच मिळण्याची शक्यता थोडीशी कमीच आहे. जर आपण नोकरीच्या शोधात आहात तर आपल्याला पाहिजे तशी नोकरी मिळण्याची शक्यता पण कमी आहे, परंतु जी नोकरी आपल्याला मिळेल आपण त्यामध्ये सध्या तरी समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. ही सुरुवात तरी करा, पुढे यश आपल्याला नक्कीच मिळणार आहे. एखादी नवीन नोकरी करत असाल तरी त्यामध्ये आपल्याला भरपूर अडचणींना सामना करावा लागणार आहे. ती नोकरी टिकून राहण्यासाठी आपल्याला स्वतःला खूप सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. तर कंबर कसून त्यासाठी तुम्ही तयार रहा. महिला वर्गाला हा महिना स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असा जाणार आहे. महिलांना घरगुती काही अडचणींना सामना करावा लागणार आहे. मग ती अडचण आर्थिक असो वा घरगुती चिंतेची असो, आपल्याला सामोरे तर जावेच लागणार आहे. सोबतच ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील तर त्यांना
थोड्या आर्थिक बाबीत अडचणी येऊ शकतात। सोबतच आपले व्यावसायिक हितशत्रू आपल्याला नाना तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। आपण आधी केलेल्या आर्थिक बचतीचा फायदा तुम्हाला सध्या या अडीअडचणीच्या काळात होणार आहे, त्यामुळे आपल्याला जराशी चिंता कमी होण्याची शक्यता आहे। सोबतच प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि कसोटीला उतरावे लागणार आहे आणि तुम्ही त्यातूनही पार व्हाल। प्रयत्न करा, खचून जाऊ नका। बघा, यश हे नक्कीच आपले आहे। विद्यार्थी वर्गाला हा महिना नवीन ठिकाणी भेट देणारा असा जाणार आहे। आपण शैक्षणिक ट्रिप करू शकता आणि त्यातून आपल्या ज्ञानामध्ये अजूनच भर पडेल। सोबतच आपल्या आवडत्या विषयावर काम करायला मिळाल्यामुळे आपण फार आनंदी असाल आणि अभ्यासामध्ये आपलं लक्ष जरा जास्तच लागेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी अचानक काही अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्यता आहे। मग त्या चांगल्याही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात। डील तुम्हालाच करायची आहे, त्या गोष्टींचा सामना तुम्हालाच करायचा आहे। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला आपल्या तब्येतीची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। विशेष करून दाताचं दुखणं किंवा पाय दुखणे, डोळ्यांची आग होणे या काही व्याधी आपल्याला त्रास देण्याची शक्यता आहे, तर विशेष करून आपण यांची आधी काळजी घ्या। आपल्या आहाराची विशेष करून काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे। आपला जो दैनंदिन व्यायाम आहे, आहार आहे, जे योगा आहे ते आपण दररोज करणं हे बंधनकारकच आहे। सोबतच जमलं तर थोडंसं मेडिटेशन पण करण्याचा प्रयत्न करा, आपल्याला त्याचा फायदाच मिळणार आहे। काही नवीन कार्य करण्याच्या विचारात असाल तर नक्की करा। आपल्याला थोडंसं बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मनही आपलं बिझी राहील, मनामध्ये वेगवेगळे विचार येणार नाहीत। जुनी मित्रमंडळी आपल्याला अचानकपणे भेटण्याची शक्यता आहे, तरी आपण त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। एकंदरीतच पाहता हा महिना आपल्याला इंद्रधनुष्यासारखे वेगवेगळे रंग दाखविणारा असा जाणार आहे। चांगले, वाईट, मिश्र अशा वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला मिळणार आहेत, तरी याचा आपण प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्यावा। डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या राशीला आपला भाग्य अंक हा 6 असणार आहे आणि शुभ रंग हा मरून असणार आहे। तरी या महिन्यामध्ये आपण कोणते महत्त्वाचे काम किंवा कोणती शुभ कार्ये जर करणार असाल तर विशेष करून ह्या गोष्टींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा, परिणाम चांगलेच मिळतील। आणि जर जमलंच तर नियमितपणे 20 वेळा ओम चंद्राय नमः याचा जप दररोज सकाळी करत चला, याचाही आपल्याला एक सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे। प्रयत्न करा, सगळं छानच होणार आहे। तर 2023 मधला हा डिसेंबर महिना शेवटचा महिना आहे, तर हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल याचा तुम्ही सतत विचार करत बसू नका। येणारे वर्ष हे आपल्याला चांगलंच जाणार आहे अशी तुम्ही आशा करा। सकारात्मक भावना ठेवा, सकारात्मक विचार ठेवा। येणारं हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे। नवनवीन संकल्प करा, केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करायला तयार राहा। जीवन जगा, परंतु प्रत्येक क्षण हा आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, मगच तुम्ही आनंदी राहाल। बघा, यश हे नक्कीच तुमचं असणार आहे। नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।